नमस्कार. मॅक्स महाराष्ट्र आणि मॅक्स किसान मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. मी संतोष सोनवणे. विदर्भामध्ये कापूस आणि सोयाबीनच्या मुद्द्यांवरून पुन्हा एकदा राजकारण तापलेलं आहे. तसंच शेतकरी संघटना आक्रमक झालेल्या आहेत. यात सर्वात महत्वाचं म्हणजे की शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकार तुपकर यांना पोलिसांनी अटक केली. त्यांचं आज आंदोलन होतं आणि ह्या आंदोलनाच्या अगोदरच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. नंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यांना आता कोर्टामध्ये 11 वाजता कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण शेतकरी संघटना ज्या आहेत बुलढाणा पोलीस स्टेशन समोर मलकापूर इथे मोठ्या प्रमाणात पोलिसांचा ताफा तसंच कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमलेले आहेत. कारण गेल्या अनेक दिवसापासून कापूस आणि सोयाबीनचे मुद्दा गेल्या अनेक दिवसापासून गाजतोय. तसंच कापूस आणि सोयाबीनला भाव नाही, प्रचंड भाव खाली पडला. यामुळे शेतकरी वैतागलेला आहे. वेळोवेळी आंदोलन केलं होतं. रविकार तुपकर यांनी बुलढाणा येथे आमरण उपोषण केलं होतं. त्यावेळेस त्यांची तब्येत खालावली होती. त्यानंतर त्यांना राज्य सरकारने आश्वासन दिलं होतं की यावर काहीतरी तोडगा काढू. तसंच मुंबईला सुद्धा भेट झाली होती, मात्र यावर कुठलाही तोडगा निघाला नाही. आणि यानंतर रविकार तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला होता आणि रेल रोको आंदोलन केलं होतं. मात्र आता त्यांना मोठ्या प्रमाणात पोलिसांचा ताफा करून त्यांना अटक करण्यात आली. रात्रीच अटक करण्यात आली. त्यानंतर मात्र त्यांच्या पत्नी जे आहेत शर्वरी ऍडव्होकेट शर्वरी तुपकर यांनी त्यानंतर आंदोलन केलं आणि या आंदोलनानंतर त्यांना संपूर्ण कार्यकर्ते जे आहेत रेल रोको करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सर्वात महत्वाचं असे की रविकार तुपकर यांच्या पत्नीने हा पुढाकार घेतला. रविकार तुपकर यांना ज्यावेळेस अटक झाली त्यावेळेस त्यांच्या पत्नीने हा पुढाकार घेऊन हे आंदोलन शेतकऱ्यांबरोबर शेतकरी संघटनांबरोबर केलं आणि मात्र त्यावेळेस रेल रोकोचा प्रयत्न केला. त्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं. अनेक यावेळेस शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते होते. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना सोडण्यात आलंय. मात्र संपूर्ण चित्र जर बघितलं की गेल्या अनेक दिवसापासून कापसाचा भाव बघितला की आपण 8,000पेक्षा कमी आलेला आहे. 7,000पेक्षा कमी भावाने व्यापारी तसंच सर्वसामान्य जर शेतकऱ्यांना न परवडणारा हा भाव आहे. गेल्या वर्षी कापसाचा भाव सोयाबीनचा भाव जास्त होता. या वर्षी मात्र शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय. सीसीआय जे केंद्र सरकारची अधिकृत योजना हे जे एजन्सी आहेत हे सीसीआय चांगला प्रतीचाच कापूस घेते. मात्र इतर शेतकऱ्यांकडनं कापूस ते घेत नाहीये. फक्त मोजकेच केंद्र सुरू करण्यात आले. याचा सुद्धा राग शेतकऱ्यांना आहे आणि भाव नाही. तसंच सोयाबीनचा विचार केला तर विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशात उत्तर महाराष्ट्रामध्ये सोयाबीनचं मोठ्या प्रमाणात पीक घेतलं जातं. या दोघं पीक शेतकऱ्यांचं महत्वाचं पीक आहे आणि शेतकरी यांच्यावरच पूर्ण त्यांचं आर्थिक सगळा गाडा जो हा अवलंबून असतो. मात्र अशा वेळी सुद्धा कुठल्याही प्रकारे जे आहेत सरकारने याची गंभीर दखल घेतली नाहीये. यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटने गेल्या अनेक दिवसापासून आंदोलन करते. त्याची दखल सरकार घेत नाहीये. त्याच्यामुळे हे आंदोलन पुन्हा रविकार तुपकर जे आहे यांनी पुकारलं होतं बुलढाण्यामध्ये आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांना अटक करण्यात आली. त्यामुळे हे संपूर्ण चित्र जर बघितलं तर हे आंदोलन पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून बघितलं की मागे दिल्ली येथे सुद्धा सरकारच्या या जे हमी भावाच्या मुद्द्यावरून अनेक शेतकऱ्यांनी आंदोलन केलं होतं. सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. तसंच आता राज्य सरकारला सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटना जी आहेत ही सुद्धा अडचणीत आणण्याची शक्यता आहे. कारण कुठेतरी शेतकऱ्यांना एकत्र करण्यासाठी हे आंदोलन सध्या आता पुकारण्यात आलेलं आहे. हे आंदोलन कुठपर जातं हे एक महत्वाचा विषय. गेल्या काही दिवसापासून शेतकऱ्यांनी अनेक दिवसापासून मागणी केली की कापूस असेल सोयाबीनचा हा महत्वाचं पीक आहे, याला कुठेतरी चांगला भाव द्यावा. कारण हे एक सर्वात महत्वाचं एक शेतकरी खूप अडचणीत आहे. कारण जर बघितलं शेतकऱ्यांसंदर्भातला जो भाव जो आहे तो भाव खूप कमी आहे. गेल्या वर्षी कापसाचा भाव हा जवळजवळ 12 ते 13,000 पर्यंत गेला होता. मात्र त्यानंतर हा भाव सातत्याने कमी होत गेला. आज सुद्धा जर कापसाचा भाव बघितला की 7,000पेक्षा व्यापारी असेल किंवा काही विविध संघटना ज्या आहेत या व्यापारी हे खूप कमी प्रमाणात कापूस घेतात. काही ठिकाणी 6,000 ते 6500 पर्यंतच हा भाव जो आहे कपाशीचा आहे. आणि सोयाबीनची ही तीच परिस्थिती आहे. इतर पिकांची सुद्धा तीच परिस्थिती आहे. पीक विमा सुद्धा शेतकऱ्यांना मिळाला नाही. ती एक खतखत शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी शेतकरी हे शेतकऱ्यांमध्ये ती असंतोषाची भावना निर्माण झालेली. यामुळे विदर्भामध्ये सुरुवात झालेली हे आंदोलन पेटण्याची. आता नेमकं आज हे स्वाभिमानी शेतकरी संघटना नेमकं काय पवित्रा घेतात, 11 वाजता या संदर्भातलं कोर्ट काय निर्णय घेतं. कारण रविकार तुपकर यांना अटक केलेली आहे. मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झालेले आहेत. आंदोलन सध्या सुरू आहे. मात्र पुढचा टप्पा आंदोलनाचा काय असेल हे खूप महत्वाचं असणार आहे. शेतकरी सध्या आक्रमक झालेले आहेत. कारण येणारे वर्ष जे येणाऱ्या काही महिन्यांमध्ये आपल्याला माहिती आहे की निवडणुकीचं वारं असणार आहे. कारण यामुळे शेतकऱ्यांचे मुद्दे दुर्लक्षित होत आहे.
संपूर्ण चित्र जर बघितलं शेतकऱ्यांच्या भावावर संदर्भात कोणी बोलायला तयार नाही. फक्त मोजक्या काही शेतकरी संघटना आहेत, शेतकरी हे आवाज उठत असतात. मात्र तो आवाज दाबण्याचा सुद्धा प्रयत्न होतो की काय, अशी परिस्थिती, अशी चर्चा, अशी सध्या परिस्थिती दिसते. कारण रविका तुपकर यांना अटक करण्यात आली. यामुळे शेतकरी सुद्धा आणि शेतकरी संघटना सुद्धा संतप्त झालेलं आहे. आता नेमकं हे आंदोलन पुढे होतं, नेमकं सरकार जे आहेत हे आंदोलन जे आहेत चिरण्याचा प्रयत्न करत आहे का, असा एक सूर जो आहे, एक चर्चा सुरू आहे. कारण गेल्या काही दिवसापासून मागे सुद्धा शेतकऱ्यांची काही भेट घेऊन सरकारने तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र कुठलाही तोडगा निघाला नाही. शेतकऱ्यांच्या ज्या भावाची जी अनेक वर्षापासूनची मागणी ती कायम आहे. ती भावाची मागणी शेतकऱ्यांना जो भाव पाहिजे तो भाव मिळत नाही. ज्यावेळेस पिकं हातात येतात त्यावेळेस मात्र भाव पडून जातो आणि नंतर ज्यावेळेस पीक नसतात त्यावेळेस त्याचा डबल भाव जो आहे तो होत असतो. यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सरकारने या कुठेतरी गंभीरतेने दखल घेणं गरजेचं आहे आणि आता शेतकरी येणाऱ्या काही दिवसात या स्वरूपाचं तीव्र आंदोलन करू शकतात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा आणि या संदर्भातलं अपडेट आम्ही तुम्हाला कळवतो. पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र.